विक्रांत, कसे आहात सर्वजण? मी पण मजेत. चला तर मग वळूया आपल्या विषयाकडे. मागील झालेल्या आपल्या क्लासमध्ये आपण द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकातील 6 सेवर्स यापैकी सायलेन्स, अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन याबाबत चर्चा केली होती. तरी आज आपण पुढील राहिलेले 3 मुद्दे म्हणजे एक्सरसाइज, रीडिंग अँड स्क्रायबिंग याबद्दल चर्चा करणार आहोत. ई फॉर एक्सरसाइज अर्थात व्यायाम करणे माणसाला जर आपले शरीर आणि मन शुद्ध व प्रफुल्लित ठेवायचे असेल तर व्यायाम हा करायलाच पाहिजे. व्यायाम केल्यानेच तुम्ही निरोगी राहू शकता, म्हणून व्यायामाला पर्याय नाही. लेखक रॉबिन शर्मा म्हणतात, जे एक्सरसाइजसाठी वेळ काढत नाही त्यांच्यासाठी आजार पण मुद्दाम वेळ काढतो. व्यायाम केल्यामुळे आपल्याला खूप आनंदी आणि समाधानी झाल्यासारखे वाटते. व्यायाम केल्यामुळे तुमची आजारी पडण्याची शक्यता खूपच कमी असते. मात्र व्यायाम करणे ही गोष्ट साधारण व्यक्ती सहज करू शकत नाही, कारण त्यासाठी पहाटे लवकर उठावे लागते. त्यामुळे जर आपण ही पहाट उठत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही स्वतःला असामान्य व्यक्ती समजायला हरकत नाही. आर फॉर रीडिंग. रीडिंग म्हणजे वाचन. वाचनामुळेच आपल्या डोक्यात प्रकाश पडत असतो. नाहीतर काय बरोबर आहे किंवा काय चूक आहे हे आपल्याला ठरवता आले नसते. वाचन केल्यामुळेच आपल्याला चांगले कसे वागावे, कसे जगावे याची माहिती होते. वाचन केल्यामुळेच आपल्याला मागील इतिहासाची माहिती होते. वाचनाला शांतता खूप महत्वाची असते. त्यामुळे रोज पहाटे उठून तुम्ही अर्धा 1 तास तरी पुस्तकाचे वाचन केले पाहिजे. वाचनाने माणसाची बुद्धी तेज होत असते. जशी आपण कुऱ्हाडीला धार लावतो त्याप्रमाणे जर आपण वेळ काढून जास्तीत जास्त वाचन करत राहिलो तर आपल्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की आहे. रीडिंग करता करता आपल्याला एखाद्या लेखकाचे विचार जर आवडून गेले तर कदाचित आपले जीवनही बदलू शकते. जीवनात मोठा चमत्कार होऊ शकतो. श्रीमंत किंवा सुखी समाधानी होण्यासाठी वाचन करणे हा 1 नंबरचा गुण आहे. कारण वाचन केल्यामुळेच आपल्या बुद्धीत वाढ होत असते. त्यामुळेच आपण जीवनात सुख, समाधान, पैसा प्राप्त करू शकतो. त्यामुळे माणसाने फास्ट वाचण्याची सवय लावून घेतली पाहिजे, जेणेकरून आपण कमी दिवसात जास्तीत जास्त पुस्तके वाचू शकतो. भविष्यामध्ये वाचेल तो टिकेल, नाहीतर बस स्टँडवर रस विकेल असे म्हणायला हरकत नाही. वाचन ही खूप चांगली गोष्ट आहे. वाचनाचा छंद लावून घ्या. पुढील मुद्दा आहे एस फॉर स्क्रायबिंग, म्हणजे रोजनिशी किंवा आपल्या डायरीमध्ये लिहिणे. आपल्या जीवनातील ठरवलेली ध्येय जर माणसाने रोज रात्री न चुकता आपल्या डायरीमध्ये लिहिले तर नेहमी ती आपल्या मनाला आठवण राहते. त्यामुळे आपले मत ती गोष्ट साध्य करण्यासाठी धडपड करीत असतात. त्यामुळे लिहिणे म्हणजे स्क्रायबिंग ही खूप चांगली गोष्ट आहे असे लेखक म्हणतात. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.